तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. पूर्वी कृतयुगात वसिष्ठ गोत्रात सुमंत नावाचा एक ब्राह्मण जन्माला आला. भृगुकन्या दीक्षा हिच्याशी त्याचा विवाह झाला. ही दीक्षा अत्यंत सद्गुणी पतिव्रता होती. पुढे लवकरच सुशीला नावाच्या मुलीला जन्म देऊन ती मरण पावली. मग सुमंतानं कर्कशा नावाच्या एका स्त्रीशी पुनर्विवाह केला. पण ती मात्र अगदी नावाप्रमाणेच कजा कर्कश होती. सावत्र आईचा जाच सहन करत करत सुशीला लहानाची मोठी झाली. विवाह करण्यायोग्य वयाची झाली. अगं कर्कशे. काय आहे? नाही म्हणजे जरा ऐकशील का माझं? आपण काय आहे? नाही मी म्हणत होतो की आपली सुशीला आता मोठी झाली नाही का? आपली? नाही म्हणजे माझ्या प्रथम पत्नीची. हा तर मी काय म्हणत होतो की आता सुशीलेचा विवाह आता करायला हवा नाही का आपण? सुशीलेचा? हो. तिच्याशी कोण करणार आहे विवाह? का का नाही करणार कोण विवाह? सुशीला आपली रूपवान आहे, गुणवान आहे. हो का? कुणीही चांगल्या घरचा मुलगा तिच्याशी विवाह करून सुखी होईल. बघा बघा काही जमलं तर. नाही म्हणजे मी सुशीलेसाठी वरही निश्चित केलाय. कौंडिन्य नामक ऋषींनी तिचे पाणी ग्रहण करण्याचा निश्चय केलाय. हो का? हो. म्हणजे एवढं सगळं जर ठरलंच आहे तर मला विचारण्याची आवश्यकता काय आहे? अगं पाहून घ्या तुमचं तुम्हीच. पण बरं का मने, अशा प्रकारे सुशीलेचा कौंडिन्य ऋषींबरोबर विवाह पार पडला. नवपरिणीत वधूला घेऊन कौंडिन्य स्वगृही निघाले. वाटेत दोघं एका नदीपाशी थांबले. कशासाठी? अगं कौंडिन्याला नित्य साधनेचं अनुष्ठान करायचं होतं ना. बर. तो इकडे अनुष्ठानासाठी बसला आणि सुशीलेनं आजूबाजूला पाहिलं तर तिला रक्तवर्णी वस्त्र परिधान केलेल्या काही स्त्रिया कलशांची पूजा करताना दिसल्या. ती त्यांच्या जवळ गेली. तुम्ही हे कसलं पूजन करत आहात? आम्ही अनंतव्रत करतो, त्याचीच ही पूजा. आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी. आजच अनंताची पूजा करतात. मी हे व्रत करू शकते? का नाही? स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही हे व्रत करू शकतं. तुम्ही आत्ताही अनंत व्रत पूजा करू शकता. तुम्ही आमच्यासह पूजा करा. पण माझ्याजवळ साहित्य काहीच नाही. असू दे, आम्ही आमच्याकडचं साहित्य देऊ. चालेल. माझ्या सावत्र आईनी मला गोधुमाचा कोंडा दिला आहे. तो मी वाण म्हणून देते. चला तर मग आपण अनंत व्रताची पूजा करूयात. बरं का मने, कौंडिन्याचं अनुष्ठान पूर्ण होईतो इकडे सुशीलेची अनंत पूजा समाप्त झाली. मग दोघं घरी जायला निघाले. आणि काय आश्चर्य! काय? अगो, अनंताच्या कृपेनं त्यांना राजवैभव प्राप्त झालं. सुशीले, हा काय प्रकार आहे? सुशीले, अगं एक झोपडीत राहणारा फाटका माणूस मी महाराज कसा झालो? हा काय चमत्कार आहे?
हे सगळं कुणाचं सामर्थ्य? हे सामर्थ्य अनंतव्रताचं. अनंतव्रताचं? केवळ एकदा मी अनंतव्रत केलं तर आपल्याला हे वैभव प्राप्त झालं. पूर्ण 14 वर्ष केलं तर काय होईल? हे बघ, काही नाही अनंत वगैरे. हे सगळं माझ्या अनुष्ठानाचं फळ आहे. स्वामी, कृपया आपण अनंतास अधिक उणं बोलू नये. आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. सुशिले, तुझ्या दक्षिण हस्तात हा रक्तवर्णी दोरा कसला? आमच्यावर वशीकरण करण्यास तू हा दोरा बांधलास काय? नाही स्वामी, हाच तो अनंत. ह्याच्याच कृपेने आपल्याला हे अष्ट ऐश्वर्य प्राप्त झालं. शक्यच नाही. थांब, तो दोराच मी जाळून टाकतो. नाही नाही स्वामी, असा विचार करू नये आपण. सुशिले, तोड तो दोरा. नाही स्वामी, सुशिले, तोड. स्वामी स्वामी असं करू नका स्वामी. सुशिले, स्वामी 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 स्वामी, काय केलं हे? काय केलं? आणि मदांध कौंडिण्यानं सुशिलेच्या मनगटात बांधलेला अनंत ओढून घेतला आणि अग्नीत फेकून दिला. सुशिलेनं त्वरेनं अनंताला अग्नीतून बाहेर काढून त्याच्यावर दुधाचा अभिषेक केला. पण अनंताच्या अवकृपेनं कौंडिण्याचं सारं वैभव क्षणात नष्ट झालं. मी मदांधानं अनंताचा अपमान केला, त्याचंच हे फळ. सुशिले, त्या महाविष्णूंचा मी गुन्हेगार आहे. मी या क्षणी प्रतिज्ञा करतो, श्री अनंताची भेट होईपर्यंत मी पाण्याचा थेंबही पिणार नाही की अन्न ग्रहण करणार नाही. स्वामी, आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. सुशिले, चल माझ्यासह. अनंताच्या शोधार्थ निघालेला कौंडिण्य उन्हातान्हातून रानावनातून भटकत होता. वाटेत त्याला एक वृक्ष दिसला. प्रिये, हा वृक्ष पहा, फळा फुलांनी कसा बहरून गेलाय. पण त्याच्यावर पक्षीच काय, कीटकही बसायला तयार नाहीये. असं का बरं? हे वृक्षा, तू अनंताला पाहिलंस का? नाही ऋषीवर, मी भगवान अनंतांना कुठेही पाहिलं नाही. आपणास त्यांची वार्ता मिळाल्यास आपणच मला सांगावं. ठीक आहे, चल प्रिये. नाथ, ती धेनू पाहिलीत? आपल्या वासरासह ती गवतात हिंडते आहे. पण तिला चारा खाणे शक्यच होत नाहीये. असं का? काही कल्पना नाही. चल बघू. हे धेनू, तू अनंताला पाहिलंस का? हे द्विजा, मीही त्याचीच वाट पाहत आहे. अरे रे, कुठे शोधावा अनंताला? चल प्रिये, चल. हे सरोवरांनो, अनंताचं दर्शन तुम्ही घेतलं काय? मुनिवर, आपल्याला कुठे अनंत दिसले तर आम्हाला सांगा. चला स्वामी, अनंत मिळेपर्यंत आपला प्रवास अपरिहार्य आहे. सुशिले, त्या गर्दभाला आपण विचारूया. हे गर्दभा, तू तरी अनंत देवांना कुठे पाहिलंस का? हा तर काहीच बोलत नाही. प्रिये, मी आता थकलो. माझ्या अहंकारानं मला आत्तापर्यंत खूप वळवलं. त्या अहंकाराचा मी त्याग करतो आणि परमेश्वराला अनन्य भावानं शरण जातो. आता तोच काय ते करू, तारो अथवा मारो. महोदय, कुणाला शोधता आहात? प्रणाम द्विजवर. मी श्रीमत अनंताला शोधतो आहे. मग असे थकून का बसला आहात? कारण कुणालाच अनंत देवाची वार्ता नाही. काय करावं, कुणाला विचारावं? चला, माझ्याबरोबर चला. उठा, चला. महोदय, हा कोणता प्रदेश? आपण
मला इथे कुठे आणलंय आणि हे हे रत्नखचित सिंहासन कसलं? बैस, यावर बैस. मी महोदय, आपण कोण आहात? कौंडिन्या, मला ओळखलं नाहीस? विष्णुदेव, भगवान विष्णुदेव. प्रत्यक्ष अनंतदेव. देवा देवा, मी पापकर्मी, पापात्मा, पाप संभव. मी आपला अपमान केला. हे जरी असलं तरी तू आणि तुझ्या पत्नीने माझ्या शोधार्थ जी अभूतपूर्व वणवण केली त्यामुळे मी प्रसन्न झालो. विष्णुदेवा, तुझे वैभव तुला प्राप्त होईल. अनंतदेवा, अंती तुम्ही दोघे विष्णू लोकात याल. तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. भगवान, आम्ही धन्य झालो. भगवान, तुमच्या शोधादरम्यान वाटेत आम्हाला जे जे भेटले ते सगळे काय होते? ऐक भक्ता कौंडिन्या, तू जो वृक्ष पाहिलास तो पूर्वजन्मी एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता. पण त्याने गर्वाने आपली विद्या कुणालाही शिकवली नाही. त्यामुळे या जन्मी त्या वृक्षाकडे मनुष्यच काय पण पक्षी कीटक देखील फिरकले नाहीत. आणि ती सवत्स धेनू, तो वृषभ, ते सर्व पूर्वजन्मीचे धनिक होते. त्यांनी पाप मार्गाने धन गोळा केले. त्यामुळेच या जन्मी त्यांना चारा तोंडाशी असून देखील खाता येत नव्हता. आणि मग ती 2 सरोवर? त्या दोघींनी एकमेकींनाच दाने दिली. त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली. कौंडिन्या, जे गर्धब तुला भेटले ते तुझाच क्रोध होते. तुझे पाप क्षालन होत गेले. तू अनन्य भावाने मला शरण आलास. म्हणूनच मी वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात तुला भेटलो. विष्णुदेवा, त्या सर्वांना आता मुक्ती मिळाली आहे. भगवान, आपला कृपा प्रसाद सर्वांवर असाच ठेवा. कौंडिन्या, तुझ्या पत्नीने अनंत व्रताचा प्रारंभ अतिशय मनोभावे केला. त्यामुळेच तुला वैभव तथा माझी प्राप्ती झाली. आता स्वगृही परतून व्रतपूर्ती करा. प्रणाम भगवन. शुभम भवतु. आणि बरं का मने, अशा प्रकारे तपाचा अहंकार बाळगणारा कौंडिण्य ऋषी नम्र झाला आणि त्याला त्याचं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त झालं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.